आजची ही रेसिपी एरवी तर तुम्ही खाऊ शकतात, पण ही रेसिपी तुम्ही उपवासात सुद्धा खाऊ शकाल. चला तर मग बनवूयात. त्यासाठी एका ग्लासमध्ये थंडगार असं दही घेतले, अर्धा ग्लास. त्या दह्यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पूड पाव चमचा आणि थोडंसं काळं मीठ पाव चमचा घालून छान असं मिक्सरनं हाताने एकदम छान असं फेटून घ्यायचं. फेटल्याच्या नंतर एकदम क्रीमी असं टेक्स्चर होतं. त्यामध्ये परत थोडं पाणी घालायचं. जितकं दही घेतलं तितकं पाणी घालून परत छान असं ढवळून घ्या. एकदम मसालेदार आपलं ताक तयार आहे. थोडीशी कोथिंबीर मी इथं घातली. तयार आहे ताक. आपण फ्रीजमध्ये ठेवून घेऊयात, कारण ताक थंड थंड प्यायला खूप मजा येते. मिक्सचर बनवून घेऊयात. त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवूयात. यामध्ये थोडंसं ओलं आहे म्हणून मी कापडाने छान असं स्वच्छ पुसून घेते. पुसून घेतल्याच्या नंतर यामध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे. तुम्ही तूप किंवा लोणी तेही घेऊ शकता. एक वेळा छान असं फिरवून घेऊन थोडंसं गरम करून घेऊयात. गरम करून घेतल्याच्या नंतर यामध्ये थोडेसे बदाम घातलेले आहेत. बदामसुद्धा तेलामध्ये छान खरपूस थोडेसे क्रंची होजेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे काजू असेल तर तेही तुम्ही यामध्ये घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता बदाम छान लालसर खरपूस भाजलेले आहेत. आता आपण हे बाजूला काढून घेऊयात. यामध्ये थोडंसं तेल उरून आहे म्हणून मी परत तेल घातलेलं नाही. त्याच्यामध्ये शेंगदाणे घातले. ते शेंगदाणेसुद्धा आपण छान क्रिस्पी होजेपर्यंत भाजून घेतलेत. आता हे सुद्धा आपण बाजूला काढून घेऊया. उरलेल्या त्याच तेलामध्ये इथे थोडंसं हळद घातलेली आहे आणि 1 वाटी मखाणे घेतले. ते यामध्ये छान आपल्याला कुरकुरीत होजेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. ऊन असेल तर तुम्ही उन्हाला थोडा वेळ बाहेर ठेवा आणि त्यानंतर भाजून घ्या, म्हणजे लवकर क्रिस्पी बनतील. मखाणे भाजून घेताना गॅसचा फ्लेम शक्यतो कमीच ठेवा आणि छान असं आलटून पलटून एकदम छान कुरकुरीत होजेपर्यंत मखाणे मी इथे भाजून घेतलेले आहेत. आता आपण हे बाजूला काढून घेऊयात. त्या पॅनमधलं तेल संपलं होतं म्हणून मी परत थोडंसं तेल घालून तेल छान गरम करून घेतले आणि त्यामध्ये थोडीशी जिरे घातले आणि जिऱ्याबरोबरच कढीपत्ता थोडंसं मोठं असं कट करून घेऊन तेही त्यामध्ये घालून एकदम छान असं कढीपत्ता कुरकुरीत होजेपर्यंत आपल्याला तेलामध्ये इथे परतून घ्यायचं आहे. खूप जास्त तेल घालायची गरज नाही, कारण सर्व जिन्नस आपण इथे छान भाजून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे थोडंसं तेल घातलेलं आहे आणि एकदम छान असं कुरकुरीत कढीपत्ता झाला की गॅसचा फ्लेम बंद करून टाकायचा. मी इथे गॅसचा फ्लेम बंद केले. तुम्ही इथे पाहू शकता, कारण आता आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. गॅसचा फ्लेम जर चालू असेल तर ते जळू शकतं आणि टेस्ट चव बदलते. त्यासाठी यामध्ये थोडंसं चाट मसाला आणि त्याबरोबरच उपवासाचं मीठ, सेंधा नमक घातले आणि थोडीशी जिरेपूड तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. घातलेले जिन्नस छान असं मिसळून घेऊयात. गॅस बंद आहे पण पॅन गरम आहे, त्याच्यामुळे थोडेसे तेलाचे बुडबुडे तुम्ही इथे पाहू शकता. आता आपण भाजून घेतलेले पूर्ण जिन्नस यामध्ये घालून परत एक वेळा छान असं परतून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा पॅन गरमच आहे, त्याच्यामुळे गॅसचा फ्लेम चालू करायची गरज नाही आणि 1-5 मिनटं तुम्ही छान असं मिसळून घ्या. तुम्ही इथं पाहू शकता पूर्ण एकदम छान असं मिक्स झालेले आहेत. कुरकुरीत असे आपले मखाना तयार आहेत.